गोळा करण्याचे जे मानस असेल तो या दोन फलंदाजांचा। नक्कीच भगवा चषक 2021 जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 या भगव्या चषकाचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसात रंगणारा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना। आणि हा सामना रंगतोय मळेगाव विपक्ष बोरशेती आणि मळेगाव संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि निमंत्रित केले ते बोरशेती संघाला प्रथम फलंदाजीसाठी। आणि सलामीचा भार सांभाळेल बाळी ही ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकापासून सुरुवात केली होती, तब्बल 16 धावा गोळा केल्या होत्या त्या षटकामध्ये, मात्र कुठेतरी एक चुकीचा फटका आणि बाळी बाद झाला होता। यावेळी मात्र 30 इनिंग कंटिन्यू करेल का बाळी आपल्या संघासाठी, कारण इथे प्रत्येक सामना महत्वाचा आहे। येस गोलंदाज सचिन पहिला चेंडू टाकेल या सामन्यातला बाळीसाठी। हो 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 यावेळी मात्र चेंडू भरधाव वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं सचिनला। सुरेख लाईन अँड लेंथ अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू होता, समजू शकला नाही बाळी, परिणामी एक निर्धाव चेंडू। सचिन पुन्हा एकदा सज्ज, बाळीसाठी पुढचा चेंडू असेल। यावेळी मात्र चेंडू चपराक शॉट मिड ऑन ऑफच्या दिशेला आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय चुस्त। नक्कीच दुसरा डॉट चेंडू पडतो इथे, कौतुक करावं लागेल सचिनचं, कारण बाळी सारखा एक मातब्बर फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज समोर उभा आहे। सचिन गोलंदाजी करतो, पहिलं षटक रेस्ट्रिक्शनचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पुढचा चेंडू या षटकातला बाळीसाठी। हो 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 यावेळी मात्र स्विच हिट आउट ऑफ द पार्क, 6 रन्स। ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेल जब चेंडू खेळून काढतोय तसाच काहीसा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार झाला। एक कडक एक दमदार फटका 6 धावांसाठी आणि धावफलक सुरू झालं ते बोरशेती संघाचं। धावफलकावर धावा झाल्या 6 बिनबाद 6। पहिलं षटक सुरू आहे, सचिन हे षटक हाताळतो आहे आणि या षटकातले 3 चेंडू शिल्लक, 6 धावा। नक्कीच यातला विजयी संघ उमरही संघासोबत खेळणार आहे पुढच्या राऊंड मध्ये। येस पुढचा चेंडू, हो 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 पुन्हा एकदा एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील का? 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून आणि या 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या झाली आहे 8 धावा, बिनबाद 8। यावेळी मात्र तो फटका जणू काही एक चपराक फटका होता। 4 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत जमा झाल्या त्या बोरशेती संघाच्या धावफलकावर। धावफलक किती वेगाने जाईल, कारण एक्सेलरेटरवर पाय ठेवला जाईल बोरशेती संघाकडून, कारण पहिल्या 2 निर्धाव चेंडू नंतर एक मोठा फटका आला, नंतर 2 धावा, पुढचा चेंडू सचिन। अर्जुन विषय आणि पिंटू इसामे आपण दोघांना विनंती, आपण स्टेजवर यायचंय। हो हो यावेळी मात्र यश मिळतं की काय, मात्र सेफ होम पोहोचतोय क्रिस मध्ये। दशरथ विषय आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय। यावेळी मात्र अर्जुन भांगर थोडा अडचणीत सापडला होता का, बाली अडचणीत सापडला होता का? पद्माकरजी आवार यांच्याकडून बक्षीस झाले। बाली किंवा अर्जुन सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे। यावेळी मात्र स्क्वेअर कट, व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक, 4 रन्स डीजे।
तंत्रशुद्ध फटका, सेफेस्ट प्लेसमेंट कव्हर्स मधून. नक्कीच अर्जुन बांगरच्या बॅट मधून एक सुरेख फटका पाहायला मिळाला. डोळ्यांचं पारणं फेडेल असा एक फटका होता. कव्हर्स ड्राईव्ह म्हणतो आम्ही पॉइंटच्या दिशेनं आणि भरधाव वेगानं सीमा पार चेंडू झाला. पद्माकरजी आवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी धावसंख्या होते 13 धावा. येस, पुन्हा एकदा सचिन या षटकात मला वाटतं ते षटक संपलं आणि आता ओमकार दुसरं षटक घेऊन येतोय. या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आहे. यावेळी मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन मात्र आता सर्व दूर पसरलेले. हो 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 हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता बालीचा, मात्र तो काहीसा असफल. ओमकार मागच्या षटकाची सुरुवात झाली होती निर्धाव चेंडून, या षटकाची देखील सुरुवात होते निर्धाव चेंडून. ओमकार दुसरा षटक हाताळतोय. पहिला पुढचा चेंडू. ओ हो, यावेळी मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ बाली, हार्ड लक, बॅक टू द पवेलियन. पहिला व्यासपीठावर विराजमान संदीपजी तारमळे यांचं स्वागत आणि सन्मान करतील संदीप दादा विषय. त्याबरोबर आमचे मित्र सोमनाथ दिनकर देखील व्यासपीठावर व्यासपीठावर विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी पहिला ब्लो बालीच्या रूपानं राणा स्पोर्ट्स बोर्डचे संघाला आणि आता ते जागा घेतो संदेश अर्जुन विषय यांचा देखील स्वागत आणि सन्मान होणार आहे. येस, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज ओमकार. सुरेख पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू टाकतोय. हो हो हो, यावेळी मात्र मोठा किनारा लागला होता चेंडू स्लिप मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण, आणखी एक निर्धाव चेंडू. अर्जुन विषय यांचं देखील स्वागत करायचं आहे. दर्शित विषय यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. दर्शित विषय यांचं देखील स्वागत होईल. हो हो, यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली आहे डीप थर्डमॅनच्या दिशेनं. चेंडू मिस फील्ड होते इथे आणि सीमा पार एक चूक केली. जिथे 1 धाव मिळू शकली असती तिथे 4 धावा. एक मिस फील्ड, इथे लक्ष द्यावं लागेल, क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावं लागेल मळगाव संघाला. कल्पेश विषय यांचं स्वागत करायचं संदीप भाऊ यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. यावेळी मात्र एका मिस फील्डचा फटका बसतोय. 4 धावा ऍड होतात स्कोर कार्ड मध्ये. धाव संख्या होते 17. सुरेख शतक पडतंय ओमकारचं. हो हो हो, यावेळी पुन्हा एकदा इनसाइड एज आणि चेंडू येतो थर्ड मॅन झोन मध्ये. 4 धावांसाठी अर्जुन बांगरच्या बॅट मधून एक खूप लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आणि स्कोर कार्ड पुढे सरकतं. धाव संख्या होते 21 धावा, 21 रन्स. राणा स्पोर्ट्स बोर्ड साठी दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू ओमकार. यावेळी मात्र पंचांचा कॉल काय येतो पाहूया. येस, फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि या एका धावेने धाव संख्या होती 22. सोमनाथ दिनकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. संदीप विषय दादा. येस, पुढचा चेंडू. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय ते ओमकारला. पहिल्या चेंडू वर निर्धाव चेंडू होता आणि शेवटचा चेंडू निर्धाव. धाव संख्या आहे 22. 2 षटकांवर धाव संख्या 22 आहे. एक गडी गमावलेला आहे तो बाली.
बक्षीस मात्र तसंच सुरू आहे पुढे. 3 चेंडू 3 षटकार मारल्यास पद्माकरजी आवर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे, कॅश प्राइज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या 22. राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती. यावेळी मात्र नावाला साजेशी धाव संख्या उभारावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये 52 धावा पूर्ण केल्या होत्या. 53 धावांचं आव्हान होतं गोटेकर संघाला. मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडूवर तो सामना लकीली विन झाला बोरशेती संघ. आणि यावेळी मात्र तो कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. अर्जुन बांगर अजूनही मैदानावर आहे. मागच्या सामन्यात देखील पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिकार केला अर्जुन बांगरनं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी संदेश आमच्या फायनलच्या डेला. येस मोसिम टू संदेश, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. हो 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 हो, यावेळी मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. आणि नक्कीच एक निर्धाव चेंडू. 3ही षटकं पाहिली तर पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू कनेक्ट झालाय. मात्र मला वाटतं 1 बाउन्स 4 रन्स. सलामी देतोय आमच्या स्टेजला. लॉंग स्टॉपच्या दिशेला 4 धावा. नक्कीच एक छान फटका होता संदेशच्या बॅट मधून. अप्पर कट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला आला आणि धडकला आमच्या स्टेजला. हो 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 हो, यावेळी मात्र चेंडू जाईल सीमा पार. कडक शॉट, ब्रँडेड क्वालिटी षटकार. चेंडू परत संदेश पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला होता. मात्र यावेळी मात्र नजर बसली. 2 सलगच्या 2 चेंडूंवर 1 चौकार 1 षटकार. 10 धावा वसूल केल्या मोसिमच्या या षटकामध्ये. या 10 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 32 धावा, 32 रन्स. मोसिम पुन्हा एकदा तयार आहे आपल्या गोलंदाजी मार्क करून. यावेळी मात्र सुरेख फलंदाजी करतो संदेश आपल्या संघासाठी. 32 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. येस मोसिम. हो पुन्हा एकदा तोच फटका. 6 धावा. आपण पाहतो नेहमीच लेफ्ट हँडेड बॅट्समॅन एक आकर्षक शैली असते या लेफ्ट हँडेड बॅट्समॅनची. आमच्या रमेश शिंदे सरांनी मागे आठवण करून दिली होती. हे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अतिशय सुरेख आणि आकर्षक आणि गगनचुंबी षटकार मारण्यामध्ये माहीर असतात. आणखी एक षटकार जर लगावला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू होईल. हो 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 हो, यावेळी फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या होते 39. 39 रन्स. लॉस ऑफ वन अँड ओनली विकेट, दॅट इज बाली. यावेळी मात्र संदेश सगळी सूत्र आपल्या हातात घेतोय. 2 लगातारच्या चेंडूवर 2 षटकार. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा स्वैर मारा. 1 धाव पूर्ण केली. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? एकच धाव आणि 1 वाईड अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. वाईड +1 आणि या 2 धावांनी धाव संख्या होते 41. 41 रन्स. यावेळी मात्र कमबॅक झालेला आहे. पूर्णतः कमबॅक झालेला तर राणा स्पोर्ट्स बोर्ड संघाचा एक मोठी धाव संख्या आम्हाला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 41 धावा. या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2 आणि या 2 चेंडूंवर जर एखादा तरी मोठा फटका येईल. अर्जुन बांगर मात्र आता स्ट्राईकचा भार सांभाळतोय. मोसिम साईड चेंज केली मात्र परिणाम तोच राहिला.
येस, पुन्हा एकदा मोसीम या षटकामध्ये अर्जुन बांगर सामना करेल, राईट हँडेड बॅट्समॅन. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मिडॉनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आलेला आहे. हो 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 हो, यावेळी काय परिणाम येईल, नक्कीच एक निर्धाव चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला चौफेर लक्ष ठेवावं लागेल, क्षेत्ररक्षक कुठे आहे. यावेळी मात्र थर्डमॅन झोन एम्प्टी आहे. नक्कीच थर्डमॅनला प्रयत्न होईल का, कारण एक दोन स्लिप आहेत, एक लेग गली आणि एक स्लिप. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, यावेळी डाऊन द लेग चेंडू जाईल, वाईट चेंडू. आणखी एक अतिरिक्तच्या रूपाने धाव मिळेल. धाव संख्या होते 42 धावा, 42 रन्स. येस, पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन साठी. या षटकातला अंतिम चेंडू असेल का. ओ हो हो हो, यावेळी चेंडू ग्राउंड शॉट आहे, कार्पेट शॉट आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावांनी धावसंख्या होते 44 धावा. आणि एक रन शॉर्ट आहे, नक्कीच एकच धाव मिळेल. पंचांचा निर्णय तो 1 रन शॉर्ट. आणि धावसंख्या माफ करा, आता मात्र धावसंख्या 43 आहे, 43 आहे. येस, षटक संपलं. 3 षटकांनंतर धावसंख्या आहे 43 धावा, 43 रन्स. शेवटचं षटक कोण घेऊन येईल. संदीप. यावेळी मात्र धाव्या वाजवायला लागतील, कारण आतापर्यंत 43 धावा 3 षटकांमध्ये, 18 चेंडू 43 धावा पूर्ण केल्या. एक गड्याच्या मोबदल्यात राणा स्पोर्ट्स बोर्ड संघानं. यावेळी पुन्हा तोच फलंदाज आहे, संदेश स्ट्राईकचा भार सांभाळतोय. मागच्या सामन्याचा सामना वीर, मला वाटतं बेस्ट कॅच घेतली गेली आणि त्या एका कॅचनं मॅच खिशात घातली ती राणा स्पोर्ट्स बोर्ड संघानं. तो कॅच किती महत्वाचा होता. यावेळी संदेश सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू सचिन. ओ हो हो हो, चेंडू सुरेख झेल, वॉट अ कॅच. मागच्या दिशेला धावत येऊन असा झेल घेणं, एक अप्रतिम झेल पकडला गेला. आणि पहिल्या जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघाला पराभूत केलेला हा मळेगाव संघ आपला आत्मविश्वास दुणावलेला आहे. आणि या दुणावलेल्या आत्मविश्वासानं हा जो झेल पाहिला असेल, ज्या प्रेक्षकांनी झेल पाहिला असेल, नक्कीच हॅट्स ऑफ आहे. मागे धावत येऊन थर्डमॅनच्या दिशेला हा झेल पकडला, अप्रतिम झेल. नक्कीच प्रशंसा होईल त्या क्षेत्ररक्षकाची. यावेळी मात्र नवीन फलंदाज मैदानावर राहतोय, रोशन. येस, मात्र तो फलंदाज अजूनही आहे, अर्जुन बांगर अजूनही सलामीचा भार सांभाळतो आहे. या षटकामध्ये दुसरं षटक सुरू आहे, चौथं षटक, अंतिम षटक. दुसरा चेंडू. हो हो, यावेळी मात्र सुरेख फटका, झेल होईल का, आउट ऑफ द पार्क. डीजे
या नो चेंडूवर धावा मिळाल्या 5 आणि सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे फ्री हिट मिळेल रोशनला. नक्कीच आमच्या व्यासपीठावर काही क्षणातच आगमन होणार आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमाताई लोणे यांचं. हो हो हो, प्रेझेन्स ऑफ माइंड काय, प्रेझेन्स ऑफ माइंड काय. हो 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 हो, पंचांचा निर्णय काय येईल तर आम्ही पाहणार आहोतच. मला वाटतं ग्राउंड सेफ हो, लेग बाईकच्या रूपाने एक धाव मिळेल. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं. चेंडू भेटला त्याक्षणी नॉन स्ट्रायकर एंडला फेकायचा होता, मात्र चेंडू काही हातात आलाच नाही आणि परिणामी एक जीवनदान मिळालं रोशनला. मात्र एक धाव देखील मिळते लेग बाईच्या रूपाने आणि एका धावानं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 56 धावा. पुढचा चेंडू अर्जुन बांगरसाठी. हो हो, यावेळी टॅप केला चेंडू येईल डीप थर्ड मॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. हो हो, सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली. मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 58, 58 रन्स. अजूनही या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे 58, 58 रन्स. मागच्या सामन्यात 52 धावा होत्या, आता मात्र 58 धावा आहेत. आणखी एक चेंडू शिल्लक आहे. जाईल का चेंडू सीमा पार? अर्जुन बांगर मागच्या सामन्यातल्या चौथ्या षटकातल्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर सलग 2 षटकार. तो षटकार येईल का या चेंडूवर? जाईल का 60 पार स्कोर? हो हो हो, this is a mighty blow out of the park. What a blow on a long off region. सुरेख 64 रन्स. 65 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तुम्ही आवाज यानंतर ऐकणार आहेत. द मॅन फ्रॉम डोळखाम, द व्हाईस फ्रॉम डोळखाम, रमेशजी शिंदे सर. प्लीज कम ऑन इन द कमेंट्री बॉक्स अँड जॉइन अस. थँक यू. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
यस अर्जुन बांगर गोलंदाजी मार्फत तयार. पहिला बॉल होरपिच बॉल होता. यावेळेस मात्र निश्चितच लॉंग ऑफला एक स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. इज ऑफ द मार्क. संघाचं अकाउंट ओपन केलंय, पण मी तर म्हणेन हा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासाला तुम्हाला पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं रेल्वे मध्ये बसून जमणार नाही, तर खूप मोठ्या एरोप्लेन मध्ये तुम्हाला बसावं लागेल. खूप मोठी झेप घ्यावी लागेल, कारण तब्बल 65 धावा जिंकण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला, सन्माननीय सोमनाथजी दिनकर यांच्याकडनं तब्बल प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद सोमनाथजी दिनकर. आपण ऐकत आहात, आपण बघत आहात भगवा चषक 2021 दिवस क्रमांक 2. पासष्ट धावांची गरज आहे मॅच मध्ये महालक्ष्मी मळेगाव टीमला. संघर्ष तर खूप मोठा आहे, पण म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय काहीच सापडत नाही. यावेळेस मात्र मिस टायमिंग होता, परंतु निघून गेलाय चेंडू थर्ड मॅचच्या दिशेला, वेगाने निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा महालक्ष्मी षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर सँडी आणि मोसिम खूप चांगले खेळाडू आहेत, पण या मॅच मध्ये काय कामगिरी केली जाईल. थोडेसे सफळ झाले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, थोडीशी जम घेतली हा फटका खेळण्यासाठी, परंतु धावा मिळणार नाहीयेत. थोडासा दबाव आहे, बिल्ड प्रेशर ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये, तो प्रेशर आहे. तो जर कमी करायचा असेल तर या मॅच मध्ये ब्लेझिंग स्टार्टची गरज असेल महालक्ष्मी टीमला. होईल की होणार नाही हा मोठा प्रश्न असेल. मंडॅटरी पॉवर प्ले आणि या मंडॅटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढणं हे महालक्ष्मी मळेगाव टीम साठी खूप महत्वाचं असेल. होतील का हा मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार अर्जुन बांगर डान्सिंग ऑन द ट्रॅक. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, वाट लवली स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन मोशिमच्या बॅट मध्ये आलेला हा चौकार. धावा आपण बघतोय धाव फलकावर, आणि त्या बनवायच्या आहेत महालक्ष्मी मळेगाव टीमला. या क्षणापासून खूप मोठा संघर्ष आहे. आपण बघतोय रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. पहिलं षटक संपलं, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली 10 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि अजूनही जिंकण्यासाठी मी तर म्हणेन 54 धावांची गरज. 18 चेंडू 54 धावा प्रत्येक षटकामध्ये जवळपास 17-90 गाठायचे आहेत. खूप मोठा संघर्ष, आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात आलंय. नियंत्रणात्मक शतरक्षण संपुष्टात आल्यानंतर आउटफील्ड मध्ये आम्हाला या मॅच मध्ये शतरक्षण पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, काऊ कॉर्नर, ऑर्थोडॉक्स, त्याचबरोबर स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. कव्हर स्वीपरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आम्हाला पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षण सजवलंय बाली नावाच्या गोलंदाजाने. बाली तयार. यावेळेस पुन्हा एकदा लीडिंग एज लागली गेली. निश्चितच एक सिंगल धाव
दिन दहाडे चोरी करणं इसे कहते, याला म्हणतात संघर्षाची धाव, चोरटी धाव. आणि या क्षणापासून धावा येणं मळेगाव टीम साठी खूप गरजेचे असतील. जर धावा आल्या तर कुठेतरी हा सामना बॅलन्स राहील आणि आता ट्रॅक वरून गाडी निसटली म्हणून समजायचा. वेळ निघून गेली, कार्यक्रम खल्लास. आपण बघतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे, बाली गोलंदाजी करतोय, एक चेंडू फेकून झालाय, एक धाव खर्च केली आहे बालीने. धाव संख्या बघू शकाल 11 धावा धावपलकावर बनवायच्या 64. या ठिकाणी संध्याकाळचे सत्र अर्थातच सुरू होईल. सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सँडी जबरदस्त फटका, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन. कौ कॉर्नरच्या गॅप मधून अंपायर डिसिजन. किती धावा या चेंडूवर मिळतील, मॅक्झिमम और मिनिमम? चौकार आहे की षटकार? यस, बाउंड्री, वेलकम बाउंड्री, चौकार आलाय. निश्चितच हे प्रकारचे फटके आहेत, तर जर आले तर महालक्ष्मी मळेगाव टीम कुठेतरी ध्येयापर्यंत जाईल आणि आता खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. कल करे सो आज, आज करे सो अभी. मी सातत्याने दर दिवशी चर्चा करतोय की हा सामना जर गमावला तर तब्बल 1 वर्ष, एका वर्षातील 12 महिने, 12 महिन्यातील 52 आठवडे, 365 दिवस, 8760 तास, 25,08,600 मिनिटे तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागेल. म्हणून की काय, आता ऍट दिस मोमेंट तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. ओ हो, पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू बालीने हाताळलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव आली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. यावेळेस हा प्रकार बॉल शपल होऊन फेकून दिलाय. डीप फाईन लेग, लॉंग लेग, सीमा निशापार, षटकार. 6 धाव संख्या भरकन वेगाने पुढे सरकली आहे. धावा त्या धावपलकावर 23. आपण बघू शकाल आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 23 धावा धावपलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते बॅट्समन सँडीच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल होता, फटका चांगला आहे, लवली स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळला. डीप मध्ये वेगाने अर्जुन बांगर पोहोचला. थ्रो सुद्धा चांगला, मोसिमला परतावा लागेल. बॉर्डर थ्रो, या ठिकाणी क्षेत्ररक्षण महत्वाची भूमिका बजावली अर्जुन बांगरने. जबरदस्त फेकी केली बॅट्समन मोसिम. बॅक टू द डगआउट. धावचीच्या स्वरूपात बाद झाला खेळाडू. परतीचा प्रवासाला लागतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये अडकवलंय मोसिमला. डीजे ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो खेळाडू डगआउटच्या आशयाला पोहोचला. मी तर म्हणेन कमी किमतीमध्ये बाद झाला. धावचीच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आणि तीच अवस्था मोसिमची या ठिकाणी पाहायला मिळाली. वाटलं होतं एक धाव कंप्लीट केली वेगाने, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल, परंतु अपूर्ण राहिली दुसरी धाव. बॅट्समन ओमकार नॉस्टॅक एंडवर. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता, संधी होती. कारण मित्रांनो क्रिकेट मधील फुल टॉस चेंडू म्हणजे ही संधी आणि ती संधी गमावली बॅट्समन सँडीने. धाव घेतली, एक षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर महालक्ष्मी मळेगाव टीमची टोटल आपण बघू शकाल एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. डीजे
सेकंड इनिंग मधील पूर्वार्ध संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ झाला. धाव पलकावर धावा बघू शकाल 25 धावा, अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. खूप मोठा संघर्ष आहे, परंतु जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नाही हे सँडीने दाखवलंय. हो हो हो, वेगाने चेंडू रिलीज केलाय. अंपायर डिसिजन देतील यस इट इज अ वाईट बॉल. एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावा आहेत 26, उर्वरित 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. एन्जॉय करताना या ठिकाणी पाहायला मिळतील आम्हाला राणा स्पोर्ट्स बोर्शीदी टीमचे खेळाडू. सचिन तेंडुलकर सर म्हणायचे, आताही म्हणतात की पहिल्यांदा क्रिकेट तुम्ही एन्जॉय करा आणि मग खेळा. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने खेळलाय. मिड विकेटला डीप मध्ये रोशन वेगाने पोहोचला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालं, तेवढी चांगली फेकी. मकरंद भागरे एक मॅच आराम केला आणि आराम केल्यानंतर पुन्हा एकदा हा वाघ जंगलामध्ये उतरला. क्रिकेटचा ज्याला छंद, त्याचं नाव मकरंद विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. चेंडू कलेक्ट करण्याची कला त्याला खूप सारी अवगत झालेली आहे. खूप चांगले चेंडू कलेक्ट करतो आणि विकेट किपर शहापूर तालुक्यामध्ये नामांकित विकेट किपरच्या यादीमध्ये अव्वल दर्जाचा विकेट किपर म्हणून ज्याची ओळख मकरंद भागरे. खोलवट टप्प्याचा चेंडू यॉर्क बॉल. यावेळेस मात्र जास्त संधी नाही आहे, फटका खेळण्यासाठी संधी देणार नाही गोलंदाज सुमित. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते राणा स्पोर्ट्स बोर्शीदी टीमच्या माध्यमातून. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही फटका चांगला आहे, एलिव्हेशन आहे, चेंडू खूप उंचीवर. क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच ड्रॉप. कठीण झेल सोपा केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस. मी तर म्हणेन जास्त फरक पडणार नाही, पण म्हटलं जातं मित्रांनो आयुष्यामध्ये क्रिकेटला तुम्ही इझी घेऊ शकत नाही, क्रिकेट तुम्ही लेझी खेळू शकत नाही. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. क्रिकेट मध्ये कधी घात होतील, कधी अपघात होतील हे सांगता येणार नाही. म्हणून की काय, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली करण्याची या ठिकाणी जबाबदारी आहे. सुमित गोलंदाजी करतोय. 30 धावा धावपलकावर, अजूनही जवळपास 36 धावांची गरज. ओके, 35 धावांची गरज असेल महालक्ष्मी मळेगाव टीमला. गोलंदाजीमध्ये थोडासा मार खाला अनेक गोलंदाजांनी. सचिन पडबळ अर्थात मलिंगाने अतिशय चांगलं षटक फेकलं. त्यानंतर मात्र धाबावर धावा येत गेल्या. ओव्हरपिच बॉल सँडीच्या बॅटवर आलेला हा षटकार. 6 धावा. डीजे योग्य मुवमेंटला हा षटकार आलाय. अजूनही शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. 8 चेंडू 29 धावा. काही होऊ शकतं, कारण क्रिकेट आहे. यस, सँडीचा चेहऱ्यावर आविर्भाव बघा तुम्ही. सांगत असताना यस आय कॅन डू इट, मी करू शकतो. हम भी किसी से कम नाही. दमखम दाखवावं लागेल, कारण शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये असेल महालक्ष्मी मळेगाव टीमला. चांगली बॅटिंग करतो बॅट्समन सँडी. आतापर्यंत सलामीला आलाय पूर्णपणे सेट असेल बॅट्समन सँडी. जणू काही हा 163-164 ग्रॅमचा असणारा चेंडू छोटासा फुटबॉल सारखा दिसत असेल सँडीला. ओव्हरपिच बॉल बॅक टू बॅक. दुसरा ब्लास्ट होईल का? यावेळी चेंडू निघून गेलाय अर्जुन बांगरच्या डोक्यावरून. षटकार. मास्टर 8 चेंडू 29 धावांची गरज असताना षटकार आला. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची गरज. प्रेक्षकांनी झेल पकडलाय. आपण व्यासपीठावर या. नक्कीच आपल्याला आपली संध्याकाळ जर चायनीज मध्ये घालवायची असेल तर नक्कीच व्यासपीठावर यायचं आहे. लास्ट 7 बॉल आणि विजयासाठी 23 रनची गरज. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सँडी जबरदस्त बॅटिंग. यस, 23 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल. पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीने चेंडू फेकला. मी तर म्हणेन थोडासा फुलटॉस आणि थोडासा लेंथ बॉल याचं मिश्रण पाहायला मिळालं. संधी होती बॅट्समन सँडीला, परंतु नक्कीच एक धाव घेतली गेली. समजदारीचा क्रिकेट झाला. याचं कारण
कारण या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक असेल ती सँडीकडे. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा. कठीण असतील, अशक्य या जगामध्ये असं काही नाही आहे. खऱ्या अर्थानं स्वतःच्या पावलांना सांगावं लागेल, मी अजून जिंकलो नाही, कारण शर्यत अजून संपुष्टात आली नाही. जोपर्यंत ही शर्यत संपत नाही तोपर्यंत मी जिंकत नाही, आणि मी जिंकत नाही तोपर्यंत ही शर्यत थांबू देणार नाही. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये महालक्ष्मी मळेगाव टीमला. या ठिकाणी क्रुशियल मोमेंट बघू शकाल. टीम मीटिंग झाली असेल. अर्जुन मांगर लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ जातोय. या ठिकाणी संध्याकाळचे 4 वाजून 26 मिनिटे झाल्यात. शेवटची 5 मिनिटे दोन्ही संघासाठी खूप मोठी अग्निपरीक्षा असेल, आणि या अग्निकुंडामध्ये तुम्हाला उड्या घ्याव्या लागतील. दाहकतेचा विचार करून जमणार नाही. तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून फक्त लाटांचा आनंद घ्यायचा नाही, समुद्राच्या आतमध्ये घुसायचं आहे. समुद्रातून तुम्हाला मोती काढायचे आहेत, समुद्रातून तुम्हाला खनिज संपत्ती काढायची आहे, आणि तेव्हा स्वतःला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल व्हिलन, कोण ठरेल विजेता आणि कोण जाईल पराजयाच्या छायेमध्ये, कोण या मैदानाचा आस्वाद घेईल आणि कोण परतीचा प्रवास करेल. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन, ज्या बॅट्समननं ही समुद्रावरील मध्ये असणारी नौका ती किनाऱ्यावर आणण्याचं काम ज्या बॅट्समननं केलंय, तो सँडी स्ट्रायकिंग एंडवर असेल. गोलंदाज तयार. शेवटच्या षटकाची जबाबदारी तेजस. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 6 चेंडू मध्ये 13 धावांची 11 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली होती. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना अर्थातच अमरला बाद केलं, आणि गोटेकर बी टीमला परतीचा प्रवास करावा लागला. तोच गोलंदाजी मार्कवर तयार. 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन सँडी. हो हो हो, शॉट ऑफ गुड लेंथ, नो चान्स. मी तर म्हणेन गुड लेंथ शॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. ही जागा निवडली, थोडीशी मागे ठेवला हा टप्पा. पहिला चेंडू निर्धाव, संकट ओढावलं जात आहे. आता मात्र कठीण परीक्षा. मी तर म्हणेन परीक्षेमध्ये अनेक गुणांना महत्व आहे. कधी कधी रिकाम्या जागा सुद्धा भरण्यासाठी खूप महत्वाचे गुण असतात. यस, शेवटचे 5 चेंडू. गोलंदाजावर ऑब्जेक्शन, असं कमिटी बघायची आहे. मॅच थांबवायचे अंपायर. यस, शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. यस, या मॅच मध्ये शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूची किंमत ही खूप वाढत जाताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पेट्रोलचे भाव वाढले, त्या पद्धतीने या मॅच मधील प्रत्येक बॉलची किंमत वाढत जाते या ठिकाणी पाहायला मिळते. कारण शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज तेजस यापूर्वीच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मॅच मध्ये हिरो ठरेल का, आणि या मॅच मध्ये बॅट्समनला संधी हिरो बनण्याची. शेवटचे 5 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू थोडा बाउन्स झाला, छाती लगत आला. काय चेंडू रिलीज केलाय, जबरदस्त बॉलिंग. शेवटचे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता मात्र महालक्ष्मी मळेगाव टीम कल्पनेचा काहूर डगआउट मध्ये या ठिकाणी पसरलाय. संकेत परतीच्या प्रवासाला यायचंय. या आपण यावेळेस पुन्हा एकदा खोलबोट टप्प्याचा चेंडू. क्रिकेटचं क्षेपणास्त्र वापरलं. धावा मिळतील 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. मी तर म्हणेन पहिल्या क्षणापासून, पहिल्या चेंडू पासून जर धावा आल्या असत्या तर या मॅच मध्ये कुठेतरी ही मॅच खूप वेगळी पाहायला मिळाली असती. शेवटचे 3 चेंडू आणि 20 धावा. जबरदस्त बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी होताना यावेळेस आपण बघू शकाल तेजसला. यावेळेस चेंडू खूपच आपटलाय. नक्कीच अंपायर डिसिजन. या सिटीचा वाईड बॉल. धाबा मिळतील 1. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 चेंडू 19 धावा. मी तर म्हणेन 3 चेंडू 20 धावांची गरज असताना हा चेंडू आपटण्याची गरज होती का. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरी आले असते तरी राणास्फोट बोर्सिदी टीम विजयाकडे झुकू शकली असते. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज.
यस प्रेक्षकांना बक्षीस लावलं होतं ते व्यासपीठावर देताना सन्माननीय सोमनाथजी दिनकर प्रेक्षकांसाठी जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच सोमनाथजी दिनकर. सातत्याने अनेक मान्यवर स्पर्धेची उंची खूप वाढवताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. Get decent.